ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 17. महाराज परीक्षितांकडून कलियुगाचे दमन. सूत सांगती शौनकासे. एक शूद्र राजाच्या वेशात, काठी घेऊन हातात, गाय बैलाच्या एका जोड्याला मारीत चालत होता मार्गाने. बैलाचा रंग कमलतंतू समान शुभ्र, उभा राहून एका पायावर माराच्या भयाने कापत होता थरथर. मलमूत्र त्याग करीतसे, धार्मिक कृत्या करिता दूध तूप देणारी गोमाता, तीस शूद्र मारती वारंवार लाथा. यामुळे दुःखी झाली ती, अशक्त गेली होऊन, भूक लागली म्हणून, अश्रू गळती डोळ्यातून, वासरू नाही जवळ. स्वर्ण जडित रथात परीक्षित बसले, आपुले धनुष्य सज्ज केले. घनगंभीर आवाजात विचारले त्या शूद्राला. राजाच्या वेशातल्या शूद्र कलियुगास परीक्षित विचारतात. यस्त्वं कृष्णे गते दूरम सह गांडीव धन्वना, शोच्योस्य शोच्यान्रहसी प्रहरन वधमर्हसी. अरे तू स्वतः बलवान नटा समान राजाचा वेश धारण करून, दुर्बल प्राण्यांना मारून शूद्रा समान कृत्य करशी. माझे आजोबा अर्जुन, त्यांच्या सोबत असणारे श्रीकृष्ण निजधामास गेले म्हणून निरपराध्यास निर्जनस्थानी प्रहार करशी. यास्तव तू अपराधी आहेस, वध करण्यास योग्य आहेस, हे जाणून तयार हो मरण्यास, ऐसे आवाहन माझे. बैलरूपी धर्मास व गायरूपी पृथ्वीस परीक्षित सांगतात. कमलनाला समान श्वेत रंग हा तुझा, तीन पाय नसताना एका पायाने चालता. बैलाच्या रूपात आहेस कोणी देवता, दुःख वाटे मला तुझे दैन्य हे पाहता. कुरुवंशी राजाची शूरता, देतसे पृथ्वीस सुरक्षितता. अन्य कोणाला दुःखाने अश्रुपात करता, पाहिले नाही मी तुझ्या शिवाय. हे पृथ्वी देवी, ज्या राजाच्या राज्यात दुष्टांच्या उपद्रवाने प्रजा त्रस्त, त्या राजाची कीर्ती आयुष्य ऐश्वर्य होते नष्ट परलोकासहित. म्हणून ज्याचे कार्य प्राण्यांना पीडित करावे, त्या महादुष्ट कलियुगास मारावे. कारण दुःखिताचे दुःख दूर करावे, हा राजाचा परमधर्म. हे निरपराध धर्मरूपी वृषभा, तुझ्या कल्याणास्तव आहे मी उभा. पाय तोडून तुझी ही दुर्दशा, कोणी लावला पांडवांच्या कीर्तीला कलंक. दुष्टांचे केल्याने दमन, साधूंचे होते कल्याण. निरपराध प्राण्यांचे करी जो पीडन, त्यास अवश्य माझे भय. जे ऐसे असती दुष्ट उन्मत्त, जरी असती देवता साक्षात. तोडीन मी त्यांचे बाजूबंदासह हात, हाच राजाचा परमधर्म. धर्मरूपी वृषभदेव म्हणे परीक्षिताशी. नवयं क्लेश बीजानि यतः स्युः पुरुषर्षभ, पुरुषं तं विजानीमो वाक्यभेद विमोहिताः. दुःखितांचे दूर करणे दुःख, पांडव वंशीयांचे यातच सुख. श्रीकृष्ण झाले सारथी व दूत, याच गुणांमुळे आपुल्या पूर्वजांचे. शास्त्राच्या वचनांनी होऊन मोहित, परमपुरुषास नाही ओळखत. यास्तव संसार क्लेशाची कारणे निर्माण होतात, जाण हे तू नरेंद्र. द्वैत नाही मान्य ज्याला, कारण मानिती ते स्वतःस स्वतःच्या दुःखाला. कर्माला स्वभावाला किंवा ईश्वराला कारण मानती इतर जण. दुःखाचे कारण तर्काने जाणणे किंवा वाणीने सांगणे अशक्य आहे असे माझे म्हणणे, माझ्या मतानुसार निश्चित. या बहुमतांपैकी कोणते सांगावे बरोबर आहे ते, बुद्धीने विचार करून ठरवावे आपुले मत. श्रीमद भागवत माऊली पावला पावलावर आपल्यावर कृपेचा वर्षाव करत असते.
या छोट्याशा प्रसंगात वरवर पाहिले तर वाटते की धर्म आपल्या दुःखाचे कारण शोधत आहे आणि तेच परीक्षित महाराजांना विचारत आहे. परंतु या संवादामध्ये द्वापायमान व्यासमुनी धर्माच्या प्रश्नांचे मूळही सांगतात. एका श्लोकामध्ये धर्म म्हणतो की विविध शास्त्रांच्या वेगवेगळ्या वचनांमध्ये मी गुंतलो आहे आणि त्या परमपुरुषाला मी जाणत नाही, म्हणून मला हे सर्व प्रश्न पडले आहेत. रामदास स्वामी दुःखाचा मुळापासून नाश करण्यासाठी आणि ते परमसुख जाणण्यासाठी मनाला सांगतात, हे मना, मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. राघवी वस्ती कीजे. श्रीकृष्ण चरण कमलांमध्येच त्या सर्व दुःखाचा नाश होणार आहे. त्याच पावलांची अखंड स्मृती ठेवली असता सर्व दुःखाचा नाश होऊन परमसुख प्राप्त होणार आहे. वृषभरूपी धर्माच्या प्रश्नांना परीक्षित महाराज पुढच्या भागात उत्तरे देतील. हरि ओम तत्सत.